श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां नत्वा सरस्वतीं देवीं शुद्धां गुण्यां करोम्यहं पाणिनीयप्रवेशाय लघुसिद्धान्तकौमुदीं। लघुसिद्धांत कौमुदी या व्याकरणाच्या ग्रंथाला आपण आज आरंभ करतोय। या ग्रंथाचं नाव आहे लघुसिद्धांत कौमुदी। माऊलींच्या गुरुवर्यांच्या भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपेने आपला हा ग्रंथ परिपूर्तीला जावा, या ग्रंथाचे सिद्धांत आपल्याला ज्ञात व्हावेत, आकलन व्हावेत, आपल्या स्मृतीत राहावेत आणि यांचा योग्य अशा प्रकारचा उपयोग आपल्याला व्हावा, अशा प्रकारची प्रार्थना करून आपण ग्रंथाला आरंभ करूया। हा एक व्याकरणाचा प्रकरण ग्रंथ आहे। अर्थात या ग्रंथाचा जर अभ्यास केला तर आपल्याला व्याकरणाचे सिद्धांत कळतात, माहिती होतात आणि व्याकरणाचंच ज्ञान झालं तर आपल्याला भाषेचं ज्ञान होतं आणि मग भाषेचं ज्ञान झालं तर आपल्याला मराठी भाषेमध्ये किंवा संस्कृत भाषेमध्ये असणारी जे काही ग्रंथ संपदा आहे, जे अक्षर वाङ्मय आहे, वैदिक वाङ्मय, संत वाङ्मय, या वाङ्मयाचं आपल्याला अध्ययन करता येतं। आणि म्हणून असं म्हटलंय की व्याकरणं मुखम प्रोक्तम, व्याकरण हे द्वार आहे, मुख आहे आणि द्वारातूनच आपण घरात प्रवेश करत असतो। त्याप्रमाणे आपल्याला या ग्रंथाचं अध्ययन करून चिंतन करून संत वाङ्मयाच्या घरात आपल्याला प्रवेश करायचा आहे, वैदिक वाङ्मयाच्या घरात प्रवेश करायचा आहे, संस्कृत आणि मराठी ग्रंथांच्या घरात आपल्याला प्रवेश करायचा आहे आणि याकरिता आपल्याला द्वारात गेलं पाहिजे। आणि हे द्वार म्हणजे व्याकरणाचं असल्यामुळे आणि व्याकरणामध्ये सुद्धा एक लघुसिद्धांत कौमुदी हा जो ग्रंथ आहे हा अत्यंत प्रसिद्ध आणि विश्वमान्य अशा प्रकारचा, विद्वन्मान्य अशा प्रकारचा ग्रंथ आहे। आपण सुरुवातीला भांडारकराचं चिंतन करतो, संस्कृत व्याकरण, प्रारंभिक रचनानुवाद, कौमुदी या ग्रंथाचं चिंतन करतो। परंतु लघुसिद्धांत कौमुदीचं अध्ययन केल्याशिवाय आपल्याला व्याकरणाचे परिपूर्ण सिद्धांत आकलन होत नाहीत। किंबहुना जे मूळ व्याकरण ज्याला म्हटलं जातं, पाणिनीय व्याकरण, त्या पाणिनीय व्याकरणाचा आपल्याला परिचय होत नाही आणि म्हणून आपण लघुसिद्धांत कौमुदी म्हणजे आपण खऱ्या अर्थाने पाणिनीय मूळ संस्कृत व्याकरणाचं अध्ययन करण्यासाठी प्रवृत्त झालेलो आहोत। आपल्या जीवनातील हे महत्भाग्याचे क्षण आहेत, कारण असा योग आपल्या जीवनात जो आला तो आपल्या पूर्वजन्मातील पुण्याईने, या जन्मातील पुण्याईने, संतांच्या कृपेने, आशीर्वादाने आलेला आहे। हा योग सर्वांच्या जीवनात येत नाही। सर्वांना याच्याविषयी अनेक प्रकारची अगोदरच शंका येतात, संशय येतात की काय गरज आहे व्याकरण आणि शिकरण करत बसायची, असं काहीतरी व्याकरणाविषयी बोलतात की ते कारण त्यांच्या ठिकाणी असणारा आळस बोलत असतो, ते बोलत नसतात। त्यांच्या ठिकाणी आळस असतो किंवा त्यांना याची गरज वाटत नाही आणि त्यांचे उद्दिष्ट वेगळेच असतात, काहीतरी लौकिक अशा प्रकारचे, आणि म्हणून ते या शास्त्राच्या अध्ययनाकडे प्रवृत्त होत नाहीत। परंतु आपण आळंदीला आलो म्हणजे आपण शास्त्राचं अध्ययन करण्यासाठीच आलेलो आहोत याची जाणीव आपल्याला असली पाहिजे। आणि आपले जे पूर्वीचे सर्व गुरुवर्य झाले, आचार्य होऊन गेले आपले वारकरी संप्रदायाचे, त्या सर्व पूर्वसुरींच्या जीवनात त्यांच्या अध्ययनाचा विचार केला तर त्यांनी हे सर्व वैदिक व्याकरणाचं
किंवा प्रस्थानत्रयी असेल, उपनिषदादिकांचं संपूर्ण अध्ययन करून मग संत वाङ्मयाचं अध्ययन करून मग समाजाला त्यांनी प्रबोधन केलं. अशा प्रकारचेच आपले सर्व पूर्वाचार्य आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आपणही आपल्याही जीवनात काही अशा प्रकारचं अध्ययन करून आपलं स्वतःचं जीवनाचं काही मांगल्य आणि आपल्या वारकरी संप्रदायाच्या उद्दिष्टानुसार समन्वयानुसार आपल्या हातूनही काही सामाजिक अशा प्रकारचं कार्य भविष्यामध्ये करता येईल या उद्देशाने, स्वच्छ अशा प्रकारच्या या उद्दिष्टाने आपण या अध्ययनामध्ये प्रवृत्त झालो. खरं तर संस्कृत या व्याकरणाच्या अध्ययनाचं खरं जर काही फल असेल तर ते आहे ज्ञानेश्वरीचं चिंतन करणं, ते गाथ्याचं चिंतन करणं. कारण संस्कृत व्याकरणाचा अभ्यास जर काही असा केला तर आपल्याला ज्ञानेश्वरीतील जे काही संस्कृत प्रचूर शब्द असतात त्या शब्दांचा अर्थ कळायला सोपं जातं आणि मग त्याचा अर्थ कळला तर त्या शब्दांच्या भावापर्यंत आपल्याला जाता येतं आणि मग अर्थ कळल्यानंतर भावार्थ कळतो आणि भावार्थ कळाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने आपला ज्ञानेश्वरीच्या विषयी अत्यंत श्रद्धाभाव निर्माण होतो आणि मग ज्ञानेश्वरीच्या विषयीची आपली जी निष्ठा बनते ते नितराम अशा प्रकारची असते, अर्थात ती दृढ अशा प्रकारची असते. ते निष्ठा कधीही विचलित अशी होत नाही. म्हणून ज्ञानेश्वरी आणि गाथ्याच्या संबंधाने आपल्या अंतःकरणामध्ये नितराम स्थितीरूप निष्ठा निर्माण होण्याकरिता आपल्याला या ज्या काही कारणांचं साधनांचं आपल्याला चिंतन करणं आवश्यक आहे त्याचं आपण केलं पाहिजे. म्हणून आपण या व्याकरणाचं चिंतन करायचं. त्याचप्रमाणे आपले धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता वगैरे या ग्रंथांचंही अध्ययन करायचं असेल, पंचदशी असेल तर या ग्रंथांचा अभ्यास करण्याकरिता सुद्धा आपल्याला व्याकरणाची गरज आहे. त्याशिवाय त्याचा अभ्यास आपल्याला करता येत नाही. आपला धर्म, आपले धार्मिक ग्रंथ, आपला वेद, आपली स्मृती, उपनिषद, श्रुती, हे सगळे जे गीता असेल, हे सगळे सूत्ररूप ग्रंथ असतील, हे सगळे संस्कृत भाषेमध्ये आहेत आणि ही आपली संपत्ती आहे खऱ्या अर्थाने. आणि म्हणून आपण ही संपत्ती आपल्याला प्राप्त करून घेतलीच पाहिजे. संतांनी, या ऋषीमुनींनी आपल्याकरताच हे ग्रंथ निर्माण केलेले आहेत आणि म्हणून ही ग्रंथ संपदा ही खरी आपली संपत्ती आहे आणि ही संपत्ती आपल्या जीवनात आपण जर प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला व्याकरणातूनच पुढं जावं लागेल, त्याला पर्याय नाही. असं असल्यामुळे आपण या सर्व गोष्टींना ध्यानात घेऊन व्याकरणाच्या अध्ययनासाठी प्रवृत्त झालो. तर लघु सिद्धांत कौमुदी असा या ग्रंथाचं हे नाव आहे. म्हणजे काय? लघु सिद्धांत कौमुदी याचा आपण थोडासा समास असा करू शकतो बघा. लघु सिद्धांत कौमुदी असं या ग्रंथाचं नाव आहे. कौमुदी म्हणजे काय, इथून सुरुवात करायचं. सिद्धांत म्हणजे काय आणि लघु म्हणजे काय? तर कौमुदी या शब्दामध्ये कुमुद असा मुळात शब्द आहे, कुमुद. आणि कुमुद शब्दामध्ये सुद्धा कु हा शब्द पहिला आहे आणि मुद शब्द पुढचा आहे. कु आणि मुद. कु शब्दाचा अर्थ आहे पृथ्वी, भूमी आणि मुद हा धातू आहे, त्याचा अर्थ आहे आनंद. मुद मोदते, आनंदित होणे असा अर्थ आहे. तर कौमुदी, कुमुद, कुमुद शब्दाचा अर्थ आहे कुम, पृथ्वीम. कुम म्हणजे पृथ्वीम, पृथ्वीला, भूमीला. मोदयती, मोदते, मोदयती, आनंदित करते, त्याला म्हटलं जातं कुमुद. कुमुद शब्दाचा अर्थ आहे चंद्र. पृथ्वीला तो काय करतो? शांत करतो, शीतल करतो, आनंद प्रदान करतो. म्हणून चंद्राला कुमुद असं म्हटलं जातं. कुम पृथ्वीम मोदयते इति कुमुदः. पृथ्वीला आनंदित करतो तो कुमुद म्हणजे चंद्र. कारण दिवसभर पृथ्वी काय होते? सूर्याच्या प्रखर अशा प्रकारच्या किरणांनी तप्त होते आणि म्हणून रात्रीच्या वेळी तो चंद्र आकाशामध्ये उदयाला येतो, शीतल अशा प्रकारचा आपला प्रकाश भूमीवर टाकतो आणि पृथ्वीला आनंद देतो. पृथ्वीवर मग सरोवरामध्ये असणारी जी कमळं आहेत ती मस्त उमलतात, प्रकाशित होतात आणि पृथ्वी अशी सुशोभित दिसू लागते. म्हणून पृथ्वीला सुशोभित करणारा, आनंद देणारा अशा प्रकारचा, म्हणून त्या चंद्राला कुमुद असं म्हटलं जातं. आणि कुमुदस्य इयम इति कौमुदी. कुमुदाच्या ठिकाणी जी असते तिला कौमुदी म्हटलं जातं. अर्थात कौमुदी शब्दाचा अर्थ आहे चंद्राचा शीतल अशा प्रकारचा प्रकाश. कौमुदी म्हणजे चंद्रिका, म्हणजे चंद्राचा शीतल अशा प्रकारचा प्रकाश. कौमुदी असा अर्थ झाला.
हा ग्रंथ कौमुदी प्रमाणे आहे. हा ग्रंथ म्हणजे कौमुदी नाही, पण कौमुदीचे काही गुण या ग्रंथामध्ये आहेत, म्हणून या ग्रंथाला विशेषण दिलंय कौमुदी. म्हणजे जसा चंद्राचा प्रकाश म्हणजे कौमुदी ही पृथ्वीला काय करते, शांत करते, आनंदित करते, म्हणून तिला कौमुदी म्हटलं जातं, चंद्राचा प्रकाश म्हटलं जातं. तसा हा ग्रंथ, त्याप्रमाणे हा ग्रंथ साधकाच्या अंतःकरणामध्ये किंवा बुद्धीमध्ये व्याकरण म्हणजे मोठे मोठे जे व्याकरणाचे प्रौढ ग्रंथ आहेत, सिद्धांत कौमुदी, अष्टाध्यायी, महाभाष्य, या ग्रंथाच्या अध्ययनाने जे क्लेश त्याला झाले असते, त्या सर्व क्लेशरूपी तापाला निवृत्त करून त्या साधकाच्या बुद्धीला अत्यंत शीतलता, अत्यंत शांती, समाधान, आनंद, साहजिकता देऊन या व्याकरणाचे सिद्धांत हा ग्रंथ सांगतो. म्हणून या ग्रंथाला कौमुदी असं म्हटलंय. त्या चंद्राच्या प्रकाशाचे गुण या ग्रंथाच्या ठिकाणी आहेत, म्हणून या ग्रंथाला कौमुदी असं म्हटलेलं आहे. आता कशाचे, तर सिद्धांत शब्द आहे पुढचा. सिद्धांत म्हणजे काय, सिद्धः अंतः यस्मिन इति सिद्धांतः, ज्याच्यामध्ये अंत म्हणजे निर्णय सिद्ध झालेला असतो त्याला म्हटलं जातं सिद्धांत. सिद्धांत म्हणजे काय, ज्याच्यामध्ये अंत म्हणजे निर्णय सिद्ध झालेला आहे, आता काही संशय नाही. मग दृष्टांत म्हणतो आपण, दृष्टः अंतः, ज्याच्यामध्ये निर्णय पाहिल्या जातो, निर्णयासंबंधी काही उहापोह केल्या जातो, ज्याच्याद्वारा त्याला दृष्टांत म्हटलं जातं. मग दृष्टांत वगैरे पाहून एखादा जेव्हा निर्णय सिद्ध झाला, निश्चय झाला, की त्याला म्हटलं जातं सिद्धांत. आता निर्णय पक्का झाला. उहापोह कृत निश्चित विचार, एखादा विचार निश्चित झाला की त्याला म्हटलं जातं सिद्धांत. आणि लघु म्हणजे काय, लघु शब्दाचे दोन अर्थ होतात, एक वाच्यार्थ होतो आणि दुसरा लक्ष्यार्थ होतो. वाच्यार्थ शब्द लघु शब्दाचा असा आहे लहान, लहान छोटे अशा प्रकारचे, लहान छोटा असा अर्थ आहे लघु शब्दाचा, कमी, बरोबर ना. आणि लघु शब्दाचा लक्ष्यार्थ आहे असमग्र. असमग्र म्हणजे काय, अपरिपूर्ण म्हणजे काय, अपूर्ण असा अर्थ आहे, बरोबर ना. तर मग एक वाच्यार्थाने घेऊन आणि एक लक्ष्यार्थाने लघु शब्दाचा अर्थ घेऊन या नावाचा अर्थ करता येतो. सिद्धांतानाम कौमुदी इव कौमुदी, सिद्धांताची कौमुदी आहे हा ग्रंथ. कसा आहे, सिद्धांताची कौमुदी आहे. आणि सिद्धांत कसे, लघु सिद्धांत, बरोबर ना. लघु म्हणजे काय, असमग्र, बरोबर ना. असमग्र म्हणजे ह्या ग्रंथामध्ये काही व्याकरणाचे सर्वच सिद्धांत सांगितलेत किंवा पूर्ण व्याकरण ग्रंथ परिपूर्ण रूपाने हा आहे व्याकरणाचा असं नाही, कारण हा याचं नावच आहे लघु, बरोबर ना. याचा अर्थ छोटा आहे. म्हणजेच या ग्रंथामध्ये व्याकरणाचे जे महत्त्वाचे सिद्धांत आहेत, अतीव महत्त्वाचे आहेत, तेवढं सांगितलेलं आहे, सोपं करून सांगितलेलं आहे. आणि आणखी काही उर्वरित राहिलेला जो विषय आहे तो पुढच्या अष्टाध्यायी वगैरे किंवा सिद्धांत कौमुदी वगैरे पुढच्या ग्रंथामध्ये शिकवला जातो. म्हणजे पूर्ण अष्टाध्यायी या ग्रंथामध्ये सांगितले असं नाही, अष्टाध्यायीतला काहीसा विचार या ग्रंथामध्ये सांगितला आहे, म्हणून या ग्रंथाला लघु सिद्धांत कौमुदी असं म्हटलेलं आहे. हे सिद्धांत कसे आहेत, लघु आहेत, बरोबर. आणि दुसरी गोष्ट, आता लघु शब्दाचा अर्थ लहान असा केला, आकाराने लहान, तर हा जो ग्रंथ आहे तो आकाराने सुद्धा कसा आहे, लहान आहे. म्हणून लघवीच असौ सिद्धांत कौमुदी इति लघु सिद्धांत कौमुदी, कर्मधारय समास होतो. लघु हे कौमुदीचं विशेषण घेऊन लघवी अशी सिद्धांताची कौमुदी हा ग्रंथ आहे, लहान अशा प्रकारचा हा सिद्धांत कौमुदी ग्रंथ आहे असा अर्थ. आणि लघु असे जे सिद्धांत, बरोबर, लघवः ये सिद्धांताः तेषां कौमुदी इव कौमुदी, असमग्र असे जे व्याकरणाचे सिद्धांत त्यांची कौमुदीप्रमाणे असणारी कौमुदी म्हणजे जणू काही हा ग्रंथ आहे असं या ग्रंथाच्या नावाचा अर्थ आहे. आता व्याकरणाचे जे लघु सिद्धांत या ग्रंथामध्ये सांगितलेत ते कौमुदीप्रमाणे आपल्याला आनंद देणारे अशा प्रकारचे आहेत असा ग्रंथाचा अर्थ कळाला, नावाचा अर्थ कळाला. आता ग्रंथाला सुरुवात करूया. ग्रंथाच्या सुरुवातीला ग्रंथकारांनी काय केलं आहे, अगोदर तर नमन केलेलं आहे, मंगलाचरण केलेलं आहे.
न मंगलाचरण काय आहे ग्रंथामध्ये बघा, नत्वा सरस्वतीं देवीं शुद्धां गुण्यां करोम्यहं पाणिनीय प्रवेशाय लघुसिद्धांत कौमुदीम. त्याचा अन्वय होतो, अहम शुद्धां गुण्यां सरस्वतीं देवीं नत्वा पाणिनीय प्रवेशाय लघुसिद्धांत कौमुदीं करोमी. असा याचा अन्वय. अन्वयपूर्वक याचा अर्थ असा होतो, अहम म्हणजे मी. मी म्हणजे कोण? या ग्रंथाचे कर्ते आहेत वरदराजाचार्य. मूळ सूत्र जे आहेत ते पाणिनी ऋषींचेच आहेत, पण त्या सूत्रावर वरदराजाचार्यांनी वृत्ती लिहिलेली आहे. वृत्ती म्हणजे त्या सूत्रांचा अर्थ सांगितलेला आहे. म्हणून वृत्तिकार वरदराजाचार्य आहेत. म्हणून या ग्रंथाचे कर्ते झाले वरदराजाचार्य. ते वरदराजाचार्य म्हणतायत की मी काय करतो म्हटले, शुद्धाम गुण्याम, शुद्ध असलेल्या. बरोबर, शुद्धाम याचा अर्थ आहे दोषरहिताम, कोणत्याही प्रकारचा दोष जिच्यामध्ये नाही. मल, विक्षेप, अज्ञान हे सगळे काय असतात? दोष असतात. तर हे दोष म्हणजे अशुद्धता, पापाचं मालिन्य, अज्ञान वगैरे, न कळणं हे अज्ञान, हे कोणतेही दोष जिच्या ठिकाणी नाहीत अशा सरस्वती देवीला. पुन्हा गुण्याम, गुण्याम शब्दाचा अर्थ प्रशस्त गुणयुक्ताम, चांगल्या चांगल्या श्रेष्ठ अशा प्रकारच्या दैवी अशा प्रकारच्या गुणांनी युक्त असलेली अशी जी सरस्वती देवी, त्या सरस्वती देवीला नत्वा नमन करून, नमस्कार करून, पाणिनीय प्रवेशाय, पाणिनीय व्याकरण जे आहे अष्टाध्यायी रूप, त्या व्याकरणामध्ये प्रवेश होण्याकरिता लघुसिद्धांत कौमुदीम करोमी, हा लघुसिद्धांत कौमुदी नावाचा ग्रंथ मी करीत आहे, अर्थात निर्माण करीत आहे, असा या श्लोकाचा अर्थ आहे. अर्थात सुरुवातीला मंगलाचरण केलंय, नमस्क्रियात्मक मंगलाचरण आहे सरस्वती मातेला, कारण विद्येची अधिष्ठात्री देवता आहे कोण? माता सरस्वती. म्हणून सरस्वती देवीला सुरुवातीला वंदन केलं जातं. भगवान गणेश असतील किंवा सरस्वती माता असेल, यांना हे विद्येच्या देवता मानल्यात, म्हणून यांना आपण नमन केलं पाहिजे. सुरुवातीला ग्रंथकारांनी सुद्धा नमन केलं, नमस्कार केला, वर्णनही केलं सरस्वती मातेचं की माता शुद्ध आहे, गुण आणि प्रशस्त अशा प्रकारच्या गुणांनी युक्त आहे. अशा सरस्वती देवीला आम्ही नमन करतो. आणि मग पाणिनीय प्रवेशाय, पाणिनीय जे व्याकरण आहे अष्टाध्यायीमध्ये, जे पाणिनी ऋषींनी जे व्याकरण सांगितलंय, तर ते जे व्याकरण आहे त्या पाणिनीय व्याकरणामध्ये बालकांचा, साधकांचा प्रवेश होण्याकरिता, त्या ग्रंथाचं अध्ययन करण्याचं सामर्थ्य येण्याकरिता साधकांच्या ठिकाणी आम्ही लघुसिद्धांत कौमुदी या ग्रंथाला आरंभ करीत आहोत, लिहित आहोत, असं म्हणतात बघा. आणि मग सुरू केलं, मंगलाचरण केलं जातं ना सुरुवातीला. समाप्ती कामो मंगलमाचरित अशी श्रुती आहे की ज्या ग्रंथ समाप्तीला जावं असं ज्याला वाटत असेल त्यांना अगोदर काय केलं पाहिजे? मंगलाचरण केलं पाहिजे. विघ्नध्वंसा साधारणम कारणम मंगलम, विघ्नध्वंसाचं जे असाधारण कारण असतं त्याला म्हटलं जातं मंगल. बरोबर ना? मंगम शुभम लाती इति मंगलम, आपल्या जीवनामध्ये शुभाची प्राप्ती करून देतं, कल्याणाची प्राप्ती करून देतं, त्याला म्हटलं जातं मंगल. बरोबर ना? किंवा मंगम नाम अघम पापम मालिन्यम अमांगल्यम. बरोबर ना? निवर्तयती. बरोबर ना? मंगम मंगल आहे की नाही, त्या मंगाची जे निवृत्ती करतं त्याला म्हटलं जातं मंगल. आपल्या जीवनातील अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती करून देतं त्याला म्हटलं जातं मंगल. तर असं मंगल, मंगलाचे 3 प्रकार केले जातात. नमस्क्रियात्मक मंगल, पुन्हा आशीर्वादरूप मंगल आणि वस्तुनिर्देशरूप मंगल. नमस्कार करणे, श्री गुरूंना, संतांना, देवाला नमस्कार करणे, मी लहान आहे आणि श्री गुरु मोठे आहेत या भावनेतून. बरोबर ना? परोत्कर्ष.
म्हणजे आपण मोठे आहात, आणि स्व अभिभाव मी लहान आहे, अशा प्रकारच्या भावनेतून केल्या जाणारा अंतःकरणपूर्वक केल्या जाणारा जो शारीरिक व्यापार, त्याला म्हटलं जातं मंगल. अर्थात हात जोडणं, आपलं मस्तक खाली लावणं करणं, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवणं, साष्टांग दंडवत घालणं, अशी जी शारीरिक कृती केली जाते पण मनपूर्वक केली जाते, तिला म्हटलं जातं नमस्क्रियात्मक मंगलाचरण. त्यानंतर आपल्या श्रीगुरूंना किंवा आपल्या इष्टदेवतेला काही अभिलषित अशा प्रकारची वांछनम प्रार्थना करणं, अभिलषित वांछा, आपल्याला इच्छित अशा प्रकारची जी प्रार्थना करणं श्रीगुरूंच्या ठिकाणी किंवा इष्टदेवतेला, त्याला म्हटलं जातं आशीर्वाद रूप मंगलाचरण. बरोबर. त्यानंतर वस्तू निर्देश रूप मंगलाचरण. वस्तू म्हणजे, वस्तू शब्दाचे दोन अर्थ केले शास्त्रकारांनी. वस्तू म्हणजे परमात्मा, सर्वांच्या एरवी सर्वांच्या हृदयदेशी, मी अमुका आहे ऐशी, बुद्धी स्फुरे जे अहर्निशी, ते वस्तू गा मी. वस्तू म्हणजे जो सत्य असणारा, वस्तुभूत असणारा परमात्मा, त्याला पण वस्तू म्हटलं जातं. त्याचा निर्देश म्हणजे कथन वर्णन, तो परमात्मा आत्मरूप आहे असं त्याचं स्व अभिन्नत्वाने वर्णन करणं, याला म्हटलं जातं वस्तू निर्देश रूप मंगलाचरण. वेदांतानुसार आणि इतर शास्त्राच्या नुसार वस्तू शब्दाचा अर्थ आहे त्या ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेला विषय, त्या विषयाला सुद्धा वस्तू म्हटलं जातं. या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय, त्याला वस्तू पदार्थ असं म्हटलं जातं. बरोबर. तर त्या वस्तूचा उल्लेख करणं, या ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेल्या विषयाचं प्राकट्य करणं, वर्णन करणं, सांगणं, याला म्हटलं जातं वस्तू निर्देश रूप मंगलाचरण. या ग्रंथामध्ये काय केलं जाणार आहे, तर लघु सिद्धांत जे आहेत त्यांचं प्राकट्य केलं जाणार आहे, व्याकरणाच्या सिद्धांताचं कथन केलं जाणार आहे, असं लघु सिद्धांत कौमुदी या नावातूनच त्यांनी सूचित केलेलं आहे. म्हणून हे काय आहे, वस्तू निर्देश रूप मंगलाचरण आहे, असंही आपल्याला चिंतन करता येतं. बरोबर. तर असं मंगलाचरण त्यांनी केलं आणि मग ग्रंथाला आरंभ केलेला आहे. आता आरंभ करतात, तर आरंभाला बघा, अथ संज्ञा प्रकरणम. सुरुवातीला अथ असा शब्द वापरला. अथ शब्दाचा अर्थ एक नंतर असा आहे. अथ म्हणजे नंतर, अनंतर्य वाचक आहे. आणि दुसरा अथ शब्दाचा अर्थ आहे मंगल, मांगल्य वाचक पण आहे. बरोबर. कारण ओम आणि अथ हे जे दोन शब्द आहेत ते ब्रह्मदेवाच्या मुखातून या सृष्टीच्या आरंभी पहिल्यांदा आले म्हटले. ओंकारश्च अथ शब्दश्च द्वावेतौ ब्रह्मणः पुरा, कंठम भित्वा विनिर्यातौ तस्मान मांगलिका उभौ. ओंकार आणि अथ हे दोन शब्द ब्रह्मणः पुरा कंठम भित्वा विनिर्यातौ, ब्रह्मदेवाच्या कंठातून ते अभिव्यक्त झाले. पण कधी? पुरा म्हणजे सृष्टीचा आरंभ होत असताना, सुरुवातीला या दोन शब्दांचं प्राकट्य झालं ब्रह्मदेवाच्या कंठातून. आणि म्हणून उभौ मांगलिकौ, हे जे दोन शब्द आहेत यांना मांगलिक मानलं जातं. म्हणून अथ आणि ओम हे मंगल रूप आहेत. म्हणून तो अथ शब्दाने ग्रंथाला आरंभ करायचा आहे, म्हणून मंगलही केलं असंही चिंतन करता येतं. आणि मग मंगलाचरण केल्याच्या नंतर, बरोबर, अगोदर तर वरती श्लोकात मंगलाचरण केलेलंच आहे, म्हणून मंगलवरती केलं असा अर्थ घेतला तर मग खाली अथ शब्दाचा अर्थ काय, मंगलवाचक घ्यायची गरज आहे का? गरज नाही. पण ग्रंथाला आरंभ करत असताना हे जे संज्ञा प्रकरण आहे, या संज्ञा प्रकरणाला आम्ही आता आरंभ करतो म्हणून मंगलाचरण आहे, म्हणून अथ शब्द असं चिंतन करता येतं. आणि वरचं जे मंगलाचरण आहे ते पूर्ण ग्रंथालाच आरंभ करतोय. बरोबर ना. सर्वच प्रकरणयुक्त अशा ग्रंथाला आरंभ करतोय म्हणून मंगलाचरण आहे. आणि इथला अथ शब्दातलं मंगलाचरण हे या प्रकरणाला सुरुवात करतोय पुढच्या, म्हणून मंगलाचरण आहे असं चिंतन करता येतं. आणि अथ म्हणजे नंतर, नंतर म्हणजे आता वरी आम्ही मंगलाचरण केलेलंच आहे, तर आता यानंतर आम्ही ग्रंथाला आरंभ करतो या संज्ञा प्रकरणाला. या अर्थाने अनंतर्य, नंतर असा पण आपण अर्थ करू शकतो. आणि पुढे म्हटलंय मग संज्ञा प्रकरणम. संज्ञा नावाचं हे प्रकरण आहे. अर्थात या प्रकरणामध्ये आता संज्ञा करणार आहेत. अनेक प्रकारच्या संज्ञा. संज्ञा शब्दाचा अर्थ आहे नाव ठेवणं. जसं माझं नाव आहे कृष्णा, बरोबर ना, तुमचं नाव आहे ब्रह्मा, आहे की नाही, पंढरी, अक्षय वगैरे नाव आहेत की नाही तुमचे.
तर त्याप्रमाणे या व्याकरणाच्या सिद्धांतामध्ये सुद्धा काही काही वर्णांना वगैरे नावं ठेवली जातात. त्यांना त्याचं नाव ठेवायचं, त्याला म्हटलं जातं संज्ञा. तर याच्यामध्ये संज्ञा करणार आहेत. काय काय? प्रत्याहार ही संज्ञा करणार आहेत. नंतर इत अशा प्रकारची संज्ञा, अदर्शनम अशा आपलं लोप अशा प्रकारची संज्ञा, त्यानंतर अण, अच, अल प्रत्याहार संज्ञा, पुन्हा ऱ्हस्व, दीर्घ, प्लुत अशा स्वरांच्या संज्ञा, उदात्त, अनुदात्त, स्वरित ह्या पुन्हा स्वरांच्या संज्ञा, अनुनासिक, अननुनासिक अशी वर्णांची संज्ञा, पुन्हा सवर्ण संज्ञा, बरोबर. त्यानंतर सवर्णीयांची संज्ञा पुढं करणार आहेत, सांगणार आहेत. त्यानंतर संहिता संज्ञा, त्यानंतर संयोग संज्ञा आणि शेवटी पद संज्ञा. ह्या सगळ्या एवढ्या संज्ञा या प्रकरणामध्ये सांगणार आहेत. म्हणून या विषयावरून या प्रकरणाला नाव दिलं संज्ञा प्रकरणम, बरोबर. आणि मग आता सुरुवात करतायत. काय सुरुवात केली बघा. सुरुवातीला माहेश्वर सूत्र सांगतायत. ही 14 काय आहेत? माहेश्वर सूत्रे. माहेश्वर याचा अर्थ आहे महेश्वरात आगताने, बरोबर ना. महेश्वरापासून प्राप्त झालेले. महेश्वर म्हणजे भगवान शंकर. भगवान शंकरापासून पाणिनी ऋषींना हे 14 सूत्र पहिल्यांदा प्राप्त झाली आणि मग त्यांनी हे संबंध विश्वाला ग्रंथाच्या रूपानं सांगितलेली आहेत. म्हणून ती 14 सूत्र या ठिकाणी उद्धृत करत आहेत ग्रंथकार सुरुवातीला. तर कसे कसे प्राप्त झाले तर त्याचं वर्णन केलेलं आहे की पाणिनी ऋषी हे सुरुवातीला बुद्धीने अत्यंत जड अशा प्रकारचे होते. श्री गुरूंनी सांगितलेले ग्रंथ, त्याचे अर्थ, व्याकरणाचे अर्थ त्यांना समजत नव्हते आणि म्हणून श्री गुरूंनी त्यांना सांगितलं की काही तपश्चर्या साधना केली पाहिजे, अगोदर बुद्धीला शुद्ध केलं पाहिजे, स्थिर केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांची आज्ञा घेऊन ते काय हिमालयामध्ये गेले आणि साधना करू लागले, तपश्चर्या करू लागले. त्यांच्याच बाजूला सनकादिक ऋषीसुद्धा बसलेले होते, ते सुद्धा तपश्चर्या करू लागले. सनकादिक ऋषींना मोक्ष पाहिजे होता आणि पाणिनी ऋषींना व्याकरणाचं ज्ञान पाहिजे होतं, म्हणून बसले होते तपश्चर्या करीत. भगवान शंकरजी प्रसन्न झाले, सर्वांवरच प्रकट झाले आणि म्हटले मागा, वर मागा. सगळ्यांना सांगितल्यानंतर सगळेजण सांगू लागले आपापली इच्छा. सगळे ऋषी मुनी सगळे आपली इच्छा व्यक्त करू लागले. भगवान शंकराने त्या ठिकाणी डमरू वाजवला आणि मग डमरू वाजवल्यानंतर त्याच्यातून सर्वांनाच वर प्राप्त झाला. सर्वांची जी इच्छा होती ती पूर्ण होऊ लागली. अर्थात सनकादिकांना मोक्ष प्राप्त होतं, त्यांना मोक्ष पाहिजे होता, त्यांना तत्वज्ञान प्राप्त झालं. अर्थात अध्यात्म ज्याला ब्रह्मज्ञान म्हणतात ते प्राप्त झालं. पाणिनी ऋषींना व्याकरणाचं ज्ञान पाहिजे होतं तर ते प्राप्त झालं. आणि त्या ठिकाणी भगवान शंकरांनी डमरू वाजवला म्हटले. आणि डमरू कसा वाजला तर ते डमरूचा आवाज पाणिनी ऋषींना ऐकू येऊ लागला. कसा ऐकू येऊ लागला? अ इ वुन रुल रुख ए ओंग आई औच हयव रट लन यमंगण नम झभई घड धश जब गड धश खफ छठ थ चट तौ कपै शशसर हल. अशा प्रकारे त्यांना ते ध्वनी ऐकू येऊ लागले आणि त्यांना हे 14 सूत्र स्पष्ट रूपाने ज्ञात झाले, ऐकू आले. आणि मग त्यांनी ते लिखाण वगैरे केलं आणि या 14 सूत्रावरच आधारित संपूर्ण पुढचं व्याकरण पुन्हा त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे 14 सूत्र अशा प्रकारे भगवान महेश्वरापासून प्राप्त झाली म्हणून यांना माहेश्वर सूत्र असं नाव दिलेलं आहे. यांना शिवसूत्र असं पण म्हटलं जातं. यांना अक्षर समामनाय असं पण म्हटलं जातं. तर बघा हे सूत्र पाठीमागं म्हणा एकदा कशी म्हणायची हे ध्यानात घ्यायचं. मागचे जे वर्ण आहेत ते त्यांचा उच्चार सारख्या अंतराने करायचा आणि उपांत्य जो वर्ण आहे शेवटच्या अलीकडचा त्याच्यावर जरा जोर द्यायचा आणि शेवटचा हलंत आहे, बरोबर. बघा अ इ वुन रुल रुख ए ओंग आई औच हयव रट लन यमंगण नम झभई घड धश
जब गड दश ख फ छ ठ थ च ट तौ कपाई शश सर हल असे म्हणायचे हा ध्यानात ठेवा अ ई वन रुल रुक ए ओंग आई औच हयव रट लन य मंगण नम झभई घड धश जब गड दश ख फ छ ठ थ च ट तौ कपाई शश सर आणि हल अशा प्रकारे हे सर्व 14 सूत्र आहेत आणि हे भगवान शंकरापासून प्राप्त झालेले आहेत म्हणून यांना माहेश्वर सूत्र असं म्हटलं जातं. पहिलं सूत्र कोणतं आहे अ ई वन दुसरं रुल रुख तिसरं ए ओंग चौथं आई औच पाचवं हया वराट बरोबर सहावं लन सातवं य मंगण नम आठवं झभई असं म्हणायचं जबाई नाही झभई हा झभई नववं घड धश दहावं जब गड दश अकरावं ख फ छ ठ थ च ट तौ बारावं कपाई तेरावं शश सर आणि 14वं आहे हल बरोबर असे 14 सूत्र आहेत. तर आता बघा थोडीशी याची माहिती 1 पासून 4 पर्यंत 1 2 3 4 या 4 सूत्रामध्ये सर्व स्वर सांगितलेत. काय सांगितलंय स्वर सांगितलेत. हे शेवटचे जे आहेत की नाही न क हे काय करायचे सोडून द्यायचे. प्रत्याहारामध्ये यांना मोजलं जात नाही बरोबर. हे शेवटचे ध्यानात घ्या ग हच्च वगैरे हे सोडले मग हे कशा करता आहे तर पुढं सांगणार आहेत सगळ्या गोष्टी. हे प्रत्याहार बनवण्याकरता हे शेवटचे हलंत व्यंजन सांगितलेले असतात बरोबर. तर यांना मध्ये मोजायचं नाही. वर्ण किती आहेत त्याच्यामध्ये हे पाहताना त्यांना मोजलं जात नाही. मग अ ई उ बरोबर स्वर रुल रु स्वर ए ओ आई औ इथवर झाले सगळे स्वर बरोबर. 4 सूत्रामध्ये आहेत सर्व स्वर. किती आहेत हे 9 आहेत बरोबर. संस्कृत भाषेमध्ये व्याकरणामध्ये 9 स्वर आहेत. किती स्वर आहेत 13 म्हणायचं नाही आता. मराठी व्याकरणामध्ये 13 स्वर आहेत. संस्कृत व्याकरणात 9 स्वर आहेत बरोबर. आता ह य व रट आणि लन या 2 सूत्रामध्ये अंतस्थ वर्ण सांगितलेत बरोबर ना. य व र ल हे काय आहेत अंतस्थ वर्ण आहेत बरोबर. ह सोडून किंवा ह य व र ह ला महाप्राण म्हटलं जातं बरोबर. आता 7व्या सूत्रामध्ये सगळे अनुनासिक सांगितलेत य मं ग ण नम बरोबर ना. हे सगळे काय आहेत अनुनासिक वर्ण. 8व्या आणि 9व्या या 2 सूत्रामध्ये प्रत्येक वर्गातले चौथे वर्ण सांगितलेत बरोबर. झ भय य सोडून द्यायचा झ भ घ ढ ध बरोबर. हे आहेत प्रत्येक वर्गातले चौथे. त्यानंतर 10व्यामध्ये ज ब ग ड दश प्रत्येक वर्गातले तृतीय तिसरे वर्ण आहेत. 11व्यामध्ये ख फ छ ठ थ च ट तौ आणि कपई 12व्यापर्यंत. 11व्या आणि 12व्या या 2 सूत्रामध्ये प्रत्येक वर्गातले दुसरे इथवर थ पर्यंत आणि च ट त आणि कप इथपर्यंत. हे काय आहेत पहिले वर्ण आहेत प्रथम वर्ण. आणि 13व्या आणि 14व्या शश सर आणि हल शश सह हे आहेत उष्म वर्ण. कोणते वर्ण आहेत ते उष्म वर्ण आहेत बरोबर ना. अर्थात हे एक प्रकारे काय आहे वर्णमाला बरोबर. हे सगळे काय आहे वर्ण. ह्याच्यामध्ये स्वर सांगितले आणि व्यंजन सांगितले. पहिल्या 4 सूत्रामध्ये स्वर सांगितले बरोबर आणि पुढच्या 10 सूत्रामध्ये व्यंजन सांगितलेले आहेत. त्या व्यंजनामध्ये काही कठोर व्यंजन असतात तर काही मृदू व्यंजने असतात बरोबर. तर या ह पासून तर या श पर्यंत बरोबर ना. ह पासून श पर्यंत हश प्रत्याहार बनतो. ह श पहिला ह शेवटचा श हश प्रत्याहार बनतो. एक नाव बनतं. त्याच्यामध्ये सगळे मृदू व्यंजन येते बरोबर ना. हयवरट लन यमंगणनम झभाई घडदश जबगडदश इथपर्यंत सगळे मृदू व्यंजन आहेत.
आणि या ख पासून तर या र पर्यंत, बरोबर ना, खर प्रत्याहार बनतो. ख पासून र पर्यंत खर प्रत्याहार बनतो. या खर प्रत्याहारामध्ये म्हणजे एवढ्या सूत्रामध्ये प्रत्येक वर्गातले पहिले आणि दुसरे म्हणजे कठोर व्यंजन आहेत आणि शशसर हे पण आहेत उष्मवर्ण, अर्थात हे सगळे आहेत कठोर व्यंजन. कठोर व्यंजनांचा एक प्रत्याहार त्याला म्हणायचं खर. मृदू व्यंजनांचा एक प्रत्याहार, प्रत्याहार म्हणजे वर्णांचा संक्षेप, संक्षेपानं वर्ण सांगणं. ह पासून श पर्यंत हश मृदू व्यंजन. अ पासून च पर्यंत अच प्रत्याहार बनला. अच मध्ये सगळे स्वर येतात, बरोबर ना, थोडक्यामध्ये यांचं सूत्रीकरण. आणि आपण जर अ पासून ल पर्यंत घेतला तर अल प्रत्याहार, मग सगळीच वर्णमाला आली, स्वर आले, व्यंजन आले, सगळे आले, बरोबर. या ह पासून ल पर्यंत घेतलं तर हल प्रत्याहार बनतो, म्हणजे सगळे व्यंजन आले, कठोर आणि मृदू हे सगळी व्यंजन आले, बरोबर. अ पासून च पर्यंत अच सगळे स्वर आले, असा अर्थ. एवढं समजून घ्यायचं, बरोबर. आता खाली काय म्हटलंय बघा, इति. इति म्हणजे असे, हे. वरील माहेश्वराणी सूत्राणी. माहेश्वराणी म्हणजे काय, महेश्वरात आगतानी, भगवान महेश्वरापासून शंकरापासून प्राप्त झालेली ही सूत्र आहेत, ही माहेश्वर सूत्र आहेत 14. हे कशा करता, अनादि संज्ञार्थानी, अण इत्यादी प्रत्याहार बनवण्या करता. बघा अ पासून ह्या न पर्यंत कोणता प्रत्याहार बनेल, अण. अ ला घ्यायचं पहिला आणि शेवटचा घेतला न. इथं मध्ये कुठं थांबता येत नाही, बरोबर ना. जिथं हलंत असेल असा टंगड मोडलेला म्हणजे हलंत त्याला म्हणायचं, अशा हलंतापर्यंतच थांबता येतं. सुरू तुम्ही ई पासून करू शकता, अ पासून करू शकता, उ पासून करू शकता, पण शेवट मात्र हलंतामध्ये झाला पाहिजे प्रत्याहाराचा. मग अ पासून न पर्यंत अण प्रत्याहार बनला, बरोबर ना. अण मध्ये कोण येतील, अ इ उ, बरोबर ना. अण अ पासून समजा क पर्यंत बनवला, कारण मध्ये तर थांबू शकत नाही, हलंत पुढे कोण आहे. हे एक बस स्टॉप सुटलं की पुढचा बस स्टॉप कोणता आहे, कच आहे. क सुटला की पुढचा बस स्टॉप ंग, ए ओ. इथं गाडी थांबत नाही, बस कुठं थांबते, स्टॉपलाच थांबते की नाही, कुठं पण थांबत नाही, बरोबर. त्याचं नावच आहे मराठीमध्ये थांबा. स्टॉप म्हणजे काय, थांबा, बस थांबा, म्हणून हे शेवटच्या पर्यंतच थांबायचं, समजायलंय ना. मग अ पासून न पर्यंत अण बनला प्रत्याहार. अण प्रत्याहारामध्ये अ इ उ, बरोबर. अ पासून क पर्यंत अक प्रत्याहार बनेल, अ इ उ रुल रु एवढे वर्णमध्ये येतील. अशा वगैरे संज्ञा, असे प्रत्याहार बनवण्याकरिता, अशा संज्ञा बनवण्याकरिता हे 14 सूत्र सांगितलेले आहेत. एषा म्हणत्या इतः, यांच्या शेवटी शेवटी कोण आहेत, सगळे इत आहेत, त्यांना इत म्हणायचं. काय म्हणायचं, इत. न हा शेवटचा आहे की नाही, क शेवटचा आहे, ग शेवटचा आहे, च शेवटचा आहे, ट शेवटचा आहे, न म य श श नंतर व य र आणि ल यांना म्हणायचं इत. यांना एक नाव ठेवायचं. काय नाव ठेवलं, इत म्हणायचं. येशाम अंत्याहा, यांच्या शेवटी शेवटी जे आहे त्यांना इत असं म्हटलं जातं, बरोबर. आता पुढे सांगतायत हकारादिष्वकार उच्चारणार्थ. काय म्हटलंय पुढे, हकारादिषु अकार उच्चारणार्थ. हकारादिषु म्हणजे इथं ह, हकार कोणाच्या अगोदर आहे, व्यंजनांच्या, आहे की नाही. इथून पुढे व्यंजन चालू होतात, तर ह इथं सापडला. तर हकारादिषु ह वगैरे जे वर्ण आहेत की नाही त्यांच्यामध्ये अ दिलाय त्यांनी, ह मध्ये अ आहे की नाही, नाहीतर असा हलंत आला असता. पूर्ण ह दिलाय, मग ह मध्ये, य मध्ये, व मध्ये, र मध्ये, ल मध्ये, य मंगण न, ह्या सगळ्यांमध्ये अ जो दिलेला आहे तो कशाकरिता, उच्चारणाकरिता दिलेला आहे. यद्यपि त्या अ ला व्यंजन म्हटलं जात नाही, तो एक स्वर आहे अ, पण स्वराविना या व्यंजनांचं उच्चारण करता येत नाही. एकटा ह म्हणता येत नाही, ह म्हटलं की मध्ये अ आणावाच लागतो, बरोबर ना. उच्चारण करता यावं याकरिता ह य व र वगैरे मध्ये आम्ही अ दिलेला आहे, असा अर्थ आहे. आणि लण मध्ये त्वित संज्ञक असं म्हटलंय. ह्या लण सूत्रामध्ये ह्या ल मध्ये अ आहे की नाही, तर हा जो ल मध्ये असणारा अ आहे तो केवळ उच्चारणासाठी नसून तो इत संज्ञक आहे, बरोबर ना. त्याची इत संज्ञा केलेली आहे. कशा करता, कारण पुढं रॅ प्रत्याहार बनवायचा आहे. कोणता,
रॅ अशा प्रकारचा प्रत्याहार बनवायचा आहे। ह्या र पासून ह्या ल मधल्या अ पर्यंत रॅ प्रत्याहार बनतो आणि त्याच्यामध्ये र आणि ल हे दोन वर्ण येतात, बरोबर ना। आणि त्या प्रत्याहाराची गरज आहे पुढं, कशी हा विषय पुढे येणार आहे। तर हा रॅ प्रत्याहार बनवण्याकरिता ल मधल्या अ ला इत संज्ञक केलं पाहिजे। म्हणून म्हणता येत की ल मध्ये जो अ आहे तो केवळ उच्चारणासाठी नाही, तो इत संज्ञक आहे, कारण पुढे त्याची प्रत्याहार संज्ञा करायची, त्याच्यापासून प्रत्याहार बनवायचा आहे म्हणून, बरोबर। हां, बाकीच्यांमध्ये जो अ आहे प्रत्येकामध्ये तो उच्चारणासाठी आहे, पण ल मध्ये जो अ आहे तो केवळ उच्चारणासाठी नसून तो इत संज्ञक आहे प्रत्याहार बनवण्याकरिता, असा याचा अर्थ आहे। आता बाकीचा विषय उद्या बघू। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल।